तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा यांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली आहे। हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दरगावर चादर चढवून लाखो नारळांची होळी करून 1 महिन्याच्या यात्रेला सुरुवात होत असते। होळी आणि यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून हजारो लाखो भाविक दाखल होत असतात। या अनोख्या नारळ होळी उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। या होळीमध्ये नारळासह जुने कपडे, बिबे, खिळे, लिंबू हे देखील टाकले जाते। नारळ लिंबू अंगावरून उतरून फेकल्याने अनेक व्याधी बऱ्या होतात असा समज आलेल्या नागरिकांना असतो। त्यामुळे अनेकदा ही श्रद्धा की अंधश्रद्धा याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात। यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार, बुलढाणा। नमस्कार साहेब। हे होळीचं महत्व म्हणजे काय, संघाचं महत्व म्हणजे काय? रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात गेले। या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे। आणि होळी काही म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नाळापासून सुरुवात केलेली आहे। आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कुणाच्या बोलण्यावर नाही, स्वतःचे जे पब्लिक यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे। असं काही नाही की बाई यांनी बोलली त्यांनी बोलली, असं काही नाही आहे। बाबाजी हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे। 111-112 वर्ष झालेली आहेत। नावाचे इथं फक्त नाव जोडी, बाकी दुसरं काही नाही। आणि कोणी बाबा आणि सर्व भोवती बाबा आहे, भोवती बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही। ऑल इंडियाचे परराष्ट्र लोक देवाला इथे येतात, देवाला मानतात। सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे, सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे। अशी मोठमोठी असते हिंदुस्थान मध्ये आपले आहे। सर्वच लोक मान धरून सन्मान करतात, आम्ही करतो, आम्ही करणार आहे। आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे। या ठिकाणी होळी जळते, किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे। 5 नाळापासून 11 झाले, 11 पासून पोता भरलेले, पोतापासून ट्रक झाले। असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात, सर्वच आपले नारळ काढून होळीमध्ये दान करतात। तिथे त्यामुळे 20 ते 25 ट्रक होळीची सध्या ती झाली आहे। सध्या मुजावर कंपनी मुराद इथले मालक त्यांच्या हाताने, बाकी कोणाच हाताने जळत नाही, पहिल्यापासूनच बाबाने बोललेले होते तेव्हापासूनच। दरवर्षीप्रमाणे सैलानी बाबाचा दर्गा उत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे। आणि आज होळी पौर्णिमा आहे। होळीच्या निमित्ताने दरवर्षी जसे भाविक या ठिकाणी येत असतात तशी भाविकांची गर्दी यावर्षी सुद्धा आहे। आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी, प्रशासनाने या ठिकाणी भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये याच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे योग्य ती व्यवस्था केलेली आहे। पोलीस प्रशासनाने या ठिकाणी योग्य तो चोख बंदोबस्त केलेला आहे। याच्यामध्ये साधारणपणे 35 अधिकारी, 350 पोलीस अंमलदार, 300 होमगार्ड्स असा बंदोबस्त या होळीच्या एकूण यात्रा उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेला आहे। आणि जी काही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, सावधानता बाळगणं गरजेचं आहे, प्रत्येक गोष्ट प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे।